नमस्कार मंडळी, ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलची टीम आज व्यासनगरीतील महर्षी व्यासांच्या पवित्र अशा मंदिरात आलेली असून या ठिकाणी अतिशय सुंदर असा एक कार्यक्रम आपल्या जुन्या मित्रपरिवाराचा आहे। फार वर्षात मैं यादों का किस्सा खोलूं तो कुछ दोस्त याद आते हैं, मैं यादों का किस्सा खोलूं तो कुछ दोस्त याद आते हैं, मैं बीते हुए कल को याद करूं तो कुछ दोस्त याद आते हैं। नमस्कार। थोडा भावनिक असा हा प्रसंग, 1-2 मिनिटं, अतिशय हृदयस्पर्शी असा हा प्रसंग आहे। गेल्या 35 वर्षापासून अकाउंट विषयाला शिकवणारे आमचे बिरपणकर सर आज आम्हाला एक गुरुवर्य, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार मंडळी, ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलची टीम या ठिकाणी मागे मित्रपरिवार जमलेला आहे आणि अशा या भावनिक क्षणी या मित्रपरिवाराचे जे गुरुवर्य आहे श्री बिरपणकर सर या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय असा हृदयस्पर्शी असा क्षण आहे। मागील जीवनातील 40 वर्ष ह्या मित्रपरिवाराने घालवले आहे आणि बऱ्याच दिवसातून यांची होणारी ही भेट मनाला कुठेतरी निश्चितच भावून जाते आणि अशा भाव आणि हृदयस्पर्शी प्रसंगात आपण 2 शब्द आपल्या गुरुवर्यांना विचारूया। नमस्कार सर। नमस्कार। आपल्याला आज या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं, आपल्याला या सर्व परिवाराला आपल्या विद्यार्थ्यांना नेमकं काय सांगायचं आहे सर? मला एकच सांगायचं आहे की मन जिथे मिळतात तिथे 40 वर्ष असो का 50 वर्ष असो, ओके सर, शेवटी तो मन मिळालेला असेल तो एकत्र येतोच आणि त्या दृष्टिकोनातून हे आयोजन तुम्ही केलेलं आहे। खूप आनंद वाटला मला की माझे विद्यार्थी मला पुन्हा भेटले। मला पण सर एक असं जाणवत आहे तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर की सरांचं मन सुद्धा आणि नयन सुद्धा पाणावलेले वाटत आहेत आणि सर्वच जण या ठिकाणी जर बघितले तर इतक्या वर्षानंतर एकत्र आल्यानंतर सर्वांच्या भावना त्या कुठेतरी या कॅमेऱ्यात आम्ही ज्यावेळेला कैद करतो आहे त्यावेळेला असं जाणवत आहे की आपण सरांच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ट्राय बॅलन्सच्या रूममध्ये बसलेलो आहे आणि सर सांगता आहे की जीवनातलं प्रॉफिट आणि लॉस नेमकं काय आहे, असा हा भावनिक प्रसंग लवकरच आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। आपण पुढचं स्टेजवर बघूया। कधीतरी निघायचं सकाळी आणि मग शाळेच्या वाटेला लागायचं, कॉलेजच्या वाटेला लागायचं आणि मग रस्त्यात कधी कुठला मित्र भेटला की त्याच्याबरोबर परत कुठेच तरी चालत जायचं। असे ते सारे प्रसंग आणि त्या प्रसंगाचं ते वर्णन आज हॅपी फ्रेंड ग्रुप, आनंदी मित्र परिवार ही संकल्पना। पूर्वीचे जे दिवस होते ना त्यावेळेला असं व्हॉट्सअप वगैरे किंवा अँड्रॉइड मोबाईल होता आणि मग ती मैत्री आणि त्या मैत्रीच्या कुठल्या गोष्टी मनाला कुठेतरी भावून जात होत्या। कधीतरी निघायचं सकाळी आज ह्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला आपले गुरुवर्य ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आहोत, ज्यांनी जर काही ट्राय गुरुवर्य आदरणीय श्री बिरपणकर सर यांना मी विनंती करतो की सर्व मित्रपरिवाराने त्यांना स्टेजवर आणावं। या सुस्वागताला जाने कैसे थे वो दिन, जाने कैसे थे वो दिन जो आज भी याद आते हैं, वो लम्हे वो प्यारे प्यारे। सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आसनस्थ व्हायचं आहे। या ठिकाणी बसा। आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत शब्द सुमनाने आपण केलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय श्री बिरपणकर सर यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो आणि श्री सुनील वाणी यांनी त्यांचं स्वागत करावं।
शाल, श्रीफळ आणि या ठिकाणी हॅपी मित्र परिवार, आनंदी मित्र परिवारातर्फे स्वागत केलं जात आहे। अतिशय सुंदर आणि अतिशय हृदयस्पर्शी असा प्रसंग आहे। दिवस निघून गेले, सर आपण अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी आपणास पुन्हा विनंती करतो। आणि या ठिकाणी मित्रांनो, आजचा प्रसंग ज्या वेळेला घडत होता किंवा आपल्याला या ठिकाणी हा कार्यक्रम घ्यायचा होता, त्यावेळेला मागील माझ्या मते आपण सर्व ग्रुपला आहात 2 महिन्यापासून ज्या वेळेला याची तयारी सुरू होती त्यावेळेला मनाला कुठेतरी जाणवत होतं। आणि मी तर ते सरांचं जुनं घर होतं माझ्या यांच्याकडे, त्या रूमला माझं मन जाऊन बसलं आणि मग सकाळी सकाळी ट्युशनसाठी आपण त्या वरती तिथे जात होतो आणि गेल्यानंतर सर नंतर यायचे, पण त्या सर येण्याच्या आधी आपण त्या ज्या आपल्या गोष्टी होत्या त्या मला काहीतरी आठवत। आता त्याच्यामध्ये आमचे सुधाकर चोपडे अकाउंटला सांगले, आम्हाला अकाउंट म्हणजे मला तर त्याला काही एवढं समजत नव्हतं, कारण मला कॉमर्स साईड नकोच होती, पण घरच्यांचा कोर्स। त्यानंतर आमच्या संजय करांडे ट्राय लॅन्स करायला लावायच्या मला, मग त्या साऱ्या गोष्टी, त्या गोष्टींमधून घडणारे विनोद, हे सारे प्रसंग डोळ्यासमोर आले आणि मग जाणवलं की खरंच त्यावेळेला आपण निश्चित सरांनी जी जीवनाला आपल्या दिशा दिली आणि आपण ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, ते जर आपण त्यावेळेला केलं नसतं तर आज सरांच्या आशीर्वादाने, सरांच्या असा हा सारा प्रसंग आहे। या ठिकाणी मी सर्व मित्र परिवाराला विनंती करतो की मी सर्व मित्रांना सांगतो की आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। हा आपला पूर्ण घरगुती कार्यक्रम कोरोनाचा तो काळ होता, तो काळ सुद्धा खूप हृदयस्पर्शी होता। माझ्या मते अनेक मित्र परिवार आपले त्या पिरियडमध्ये किंवा त्याच्या आधी निघून गेले आणि या ठिकाणी त्या सर्व मित्र परिवारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। अशा या मित्र परिवारांमध्ये त्यांना देखील आपण, त्यांचं देखील स्मरण या ठिकाणी आपण करावं आणि आज ते आपल्यात जरी उपस्थित नसले तरी त्यांची आठवण आपल्या सर्वांना निश्चित आल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं। म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करताना सरांनी अध्यक्षस्थान तर स्वीकारलं, परंतु आपण आपल्या मित्रांचं प्रथम स्मरण करू आणि मग पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू, बरोबर ना? तेव्हा या ठिकाणी आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या मित्रांमध्ये काही मित्र आपल्याला सोडून गेले। 1-2 मिनिटं सर्वांनी उभं राहायचं आहे। या मित्र परिवारामध्ये ही मित्र आपल्याला सोडून गेले, त्यामध्ये जयंत भार्गव, प्रकाश जोशी, हेमांगी जोशी आणि दिलीप कोळी आणि काही अजून असतील हे सुद्धा आपले। या सर्वांच्या पवित्र स्मृतींना या ठिकाणी वंदन करतो आणि त्यांच्या आत्म्याला सुखशांती लावू यासाठी आपण 1-2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचंय। मी ज्याला बोले दीप प्रज्वलन करतो त्यावेळेला आता सुरुवातीला या आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम देतोय, वेद व्यासांची पावन अशी भूमी आहे। वेद व्यासांविषयी सर्वांना माहितीच आहे आणि अशा या वेद व्यासांच्या पावन भूमीमध्ये या ठिकाणी आपण महर्षी व्यासांच्या
पुष्पांजली करून नंतर पुष्पहार करतो. या ठिकाणी मी सरांना विनंती करतो आणि सर्व मित्र परिवार जरी स्टेजवर आला तरी फार आनंदाची गोष्ट आहे. कमीत कमी मित्रांनी मैत्रिणींनी जरी स्टेजवर यावं. दुःख घडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही तुझी कधी, वाट चुकणार नाही कधी तुझी. एक मित्र हवा आरशासारखा दुःख घडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. असं हे मित्रांचं प्रेम. जीवनात खूप काही कमवतो आपण, भरपूर कमवण्यात आहे, भरपूर कमवू. काही प्रसंग सरांविषयी बोलायचं झालं तर सरांनी 3 नियम आपल्याला शिकवले: रियल, पर्सनल आणि नॉमिनल. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द डेबिट ऑल इन्कम अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. मित्रांनो 3 नियम तर आपण तिथे शिकलो. बॅलन्स शीट आपण बनवली, सरांकडून टॅली करून घेतली. पण जीवन जगत असताना कोणाला रिअल मध्ये ठेवायचं, कोणाला पर्सनल मध्ये ठेवायचं आणि कोणाला नॉमिनल मध्ये ठेवायचं, हे ज्याला जमलं तो जीवनाचा बॅलन्स शीट टॅली करू. या आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनाच बोलायचं आहे, त्यामुळे मी आपलं जास्त वेळ काही घेत नाही. पुढे भरपूर कार्यक्रम आहेत, भरपूर आपल्याला चान्स मिळणार आहे बोलायचे. मला या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. हा कार्यक्रम जो आयोजन केला आमचे दीपक आणि सुनील गावसाहेब, खरं मी म्हणणार होतो की हा कार्यक्रम आज आपले सर्व मित्र आलेले नाहीये. बरेचसे मित्रांना सुट्टी असल्यावरही काही काम होते, तरी असू द्या आपण नाकारू नाही शकलो. दीपकचं त्यांचं म्हणणं होतं की चला हा कार्यक्रम एक घेऊन टाकू, ही पहिली सुरुवात आहे, दुसरा कार्यक्रम आपण मोठा घेऊ. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित आमचे गुरु श्रीमंत सर, कासा साहेब व सर्व मान्यवर व समोर बसलेले सर्व आमचे जुने स्नेही सर्व मित्र मंडळी. आता आम्ही भेटत असतो, सुधाकर आहे, गणेश आहे, आम्ही नेहमी भेटत असतो. पण आज बरेचसे बाहेरगावावरून आलेले. मी कॉलेज संपल्यानंतर आपलं बीकॉम झालं, जगदीश आणि आम्ही आमचं नशीब असं की लगेच सर बीकॉम पर्यंत आमचं कॉलेज होतं, पण त्याच वेळेस आम्हाला एमकॉमला आणि एमएला परवानगी मिळाली. आणि आम्हाला शिक्षणापासून वंचित नाही ठेवलं. जर का त्यावेळेला स्ट्रिक्ट असतं आपलं पेपर सर किंवा मग ते 4 महिने तुझे फी आली नाही किंवा तर तू त्यापासून पैसे दे नंतरच तू ट्युशनला ये, तर आपण जेमतेम विभागाने झालो असतो. आणि आपण इथं बसलेलो आहोत, सरांचा आशीर्वाद आहे आणि त्यांनी आपल्याला जे सहकार्य केलं. आणि खरोखर सांगतो, आज आपण जे घडलं होतं फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांमुळेच घडलं. कारण आजचं शहराचं जे शिक्षण पद्धती म्हटलं की पहिले ॲडव्हान्समध्ये नोकरी ठेव, नंतर ट्युशनमध्ये बसून ये, असा प्रकार आहे. आणि त्या आजच्या परिस्थितीत विद्यार्थी घडत नाही, संस्कार होत नाही, त्याला फक्त डिग्री मिळते. ती डिग्री तो कुठे इंटरव्ह्यू जर गेला तर तो त्याच्या पुस्तकी किड्यातनं म्हणजे शिक्षणाचं पण तो काही इंटरव्ह्यूमध्ये बोलू शकत नाही. कारण काय, तो कमर्शियल फक्त घडलेला आहे, त्याला संस्कार हे घडलेले नसतात.
मला तेवढं सांगायचं होतं सर. धन्यवाद. आणि त्यावेळेला ज्यावेळेला मी त्याचा अभ्यास घ्यायचे लहान असताना, तर त्यावेळेला मला खरंच सरांची बऱ्याच वेळा आठवण यायची आणि असं वाटायचं की सरांनी आपल्याला त्यावेळेला शिकवलं म्हणजे आपण त्यांच्याकडून शिक्षण घेतलं ग्रहण केलं ते आज आपण आपल्या मुलाला व्यवस्थितपणे शिकवू शकतो आपण. आणि त्याप्रमाणे त्याने सुद्धा ते व्यवस्थित केलं आणि त्याने चांगल्या मार्गाने केलं. सर्वप्रथम मी त्याचे आभार मानते. आणि आमचे सर शाळेतील आमचे संबंध होतेच, पण पारिवारिक पण आमचे संबंध होते. त्यांनी आम्हाला मुलीच्या पोटी शिकवलं. त्यांनी कधी आम्हाला विद्यार्थी असं लेखलं नाही. त्यांचा परिवार त्यांनी सर्वांना आम्हाला व्यवस्थित शिकवण दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि माझे मित्रमैत्रिणी यांनी सर्वांनी मला आठवण करून मला आग्रहाने बोलवलं त्याचे पण मी आभार मानते. आणि माझे मिस्टरांचे सर्वात माझ्या मिस्टरांचे आभार मानते की त्यांनी मला अशा कंडिशनमध्ये पण ते घेऊन आले. ते पण त्याच्यामुळे मी तुम्हाला हिंमत आली म्हटलं काही चुकलंही तर सर्वजण पदरात घेतील. मित्रांनो, खरोखरच आदरणीय दिग्दर्शक सर यांनी आपल्यावरची मेहनत घेतली, त्या मेहनतीचं फळ आज आपण इथं आहोत. खरोखरच सरांनी त्यावेळेला जी मेहनत घेतली ती मेहनत जर त्यांनी घेतली नसती तर आज मी इथं माहीत घेऊन उभा राहिला नसतो. आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता त्यांनी माझा क्लास तरी फुकटात घेतला. तुमच्याकडून पैसे घेतले असतील पण सरांनी माझ्याकडून 1 रुपयाही घेतला सर समोर. कारण माझी परिस्थिती तशी नव्हती. मी पाहत होते की खरोखरच आणि सरांनी जे त्यावेळेला उपकार आमच्यावर केले त्यामुळे आज आम्ही इथपर्यंत होतो. आता प्रत्येकाने अकाउंटचे नियम सांगितले की अकाउंटचे जे नियम होते ते आज मला इतका आनंद झाला की ह्या आनंदाच्या क्षणी काय बोलावं असं वाटत नाही. आज इथे आल्यावर असं वाटत होतं की आपण आपल्या घरी म्हणजे माहेरपणाला जातोय की काय. आणि जसं माहेरी आपण जाताना आपल्याला नेहमी आपले आई वडील किंवा बहीण भाऊ असं सारखं विचारत असतात की तू कुठे पोहोचली, तसं मला आज संजय कराटे आणि सुधाकर झोपे हे सारखं फोन करून विचारत होते, संगीता तू कुठे पोहोचली. तेव्हा मला असं वाटत होतं की अरे आपल्या हा भावाचाच फोन येतो. इतकं छान वाटलं. आणि आज जे हा ग्रुप सुनीलने हॅपी फॅमिली हा ग्रुप जो म्हणजे स्थापन केला आणि सर्वांचं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला माहिती मिळते त्याबद्दल सुनीलचं खूप आभारी आहे आणि त्याला धन्यवाद देते. आणि नेहमीच अशी आपण मित्रमैत्रिणी जवळ येणं आणि एकत्र येत जावं अशी आशा करते. मी जवळजवळ 10-15 वर्षे शिकलेलं आणि बिलकुल सर आम्हाला शाळेमध्ये 5वीपासून ते 12वीपर्यंत आम्हाला शिकवलं होतं सानेगुरुजीमध्ये. आणि ट्युशन आम्ही ट्युशनला असताना आम्हाला कधी पैशाचे अडवले काही अडवले आणि ते प्रत्येक आम्हाला अडवलं की कसं झालं. आम्ही गावात सोडलं आहे. तुम्ही गावात सोडून जवळ 25 वर्ष झाले. मला एक मुलगा आहे तो पुन्हा शिकतो डिवाडीला इंजिनिअरिंग करतो आहे. आणि सर्वांचं मी आभार मानतो आणि माझ्या शब्द थांबवतो. ही संस्था आहे नारायण मार्केट वाचनालय, तिथे ग्रंथपाल म्हणून आजपर्यंत कार्यरत आहे. तो त्याची बागायती जमीन पाहतो. मला एक मुलगा तो आताच बीटेक कॉम्प्युटर झाला, स्वतः आवडणारा सांगितला असतो एवढं तुम्ही तिकडे बघायचं पण तिथे जाऊन बघायचे. सरांनी त्यावेळेला मला खूप रागवायचे कारण मला काही यायचं नाही असतं आणि अभ्यासाकडे डर होती थोडीशी, पण करायचे प्रयत्न करायचे. मी 12वीपर्यंत शिकली, कॉमर्स झाली माझं. नंतर मग मी ट्युशनला वडिलांनी पैसे द्यायला नाही सांगितलं. मग मी BA केलं, मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि आता मला खरं DED आणि BEd करायची इच्छा होती पण त्या काळामध्ये वडिलांनी माझा फॉर्म भरला नाही.
मी क्लासमध्ये खेळलेला 2 मिस होता मला, पण त्यावेळेला त्यांनी मला भर नाही दिला. नंतर माझं 93 सालात लग्न झालं. मी यांना म्हटलं की मला, पण त्यावेळेला इकडची पण परिस्थिती साधारण होती, त्यामुळे मी तेव्हा पण बी एड नाही करू शकते. पण मी यांना म्हटलं मला टीचर व्हायचं आहे. आणि मग असं करून मॉन्टेसरी डी एड केलं. म्हटलं ठीक आहे चालेल. मी मॉन्टेसरी डी एड केलं आणि मी आता बालवाडी सिनियरमध्ये होते. मला शिक्षणाची खूप आवड होती आणि घरचे म्हणायचे लवकर लग्न झालं. म्हटलं नाही, मला शिकायचं आहे आणि खूप मोठं व्हायचं आहे. मग त्यांनी ठीक आहे म्हणे, कर तुला काय करायचं ते करशील म्हणे. पण मला माहेरपेक्षा मला सासर खूप चांगलं मिळालं. मला सासरे सुद्धा म्हटलं की मला शिक्षण नाही मिळालं, पण तुम्ही पुढे व्हा, शिक्षण करा. माझ्या आईवडिलांनी जसं मला नाही शिकू दिलं, पण तुम्ही शिका म्हटलं, कारण शिकले तर तुम्ही पुढे जा. तर त्यांनी माझं नाव काढलं आणि माझ्या शब्दाला मान दिला आणि मी परत स्टेजवरती उभी राहिले. धन्यवाद. सहचारिणी वगैरे रात्री मी सहज 8 वाजेला पास बसतो. माझा एक नाटक आणि 4 लोक माझे घरी आले. दीपक, गणेश वगैरे एकदम हे कसं काय नाही रात्री एवढ्या, म्हटलं काहीतरी राजकारणात चाललंय. आमचं राजकारण चाललं सध्या. म्हटलं कुठेतरी पक्षाच्या बाबतीमध्ये आले आपल्याकडे, कारण गंगानगर आणि तिरुपती नगर या 2 नगरांचा पाणी पुरवठा खात्याचा मी प्रमुख आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचण्याचं काम मी करतो. वाढवणार धोका जोडून द्यायचं अशी वेळ खातो. 12 वर्षापासून काम चालू आहे माझं ते समाजकार्य म्हणून, कारण माझी विद्यार्थी समाजकार्यात असले. म्हटलं आपणही थोडंसं करावं. पण मी राजकारण नाही केलं, मी फक्त समाजकारण केलं. मित्रांनो, 4 आल्यानंतर त्यांनी हा प्रश्न माझ्याकडून मांडला की सर, आमचा एक ग्रुप बनवलेला आहे. ग्रुपचं नाव सांगितलं त्यांनी, आनंदी मित्र परिवार. म्हटलं मग मी काय मदत करू शकतो? मदत नाही करायची म्हणे, तुम्ही यायचं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये माणसाची जी जडणघडण होते ती गुरुपासून होते. आणि माणसाच्या जीवनाचा पहिला गुरु म्हणजे त्याची आई. तो मम्मा म्हणतो पाण्याला, पण आई त्याच्यानंतर सांगते नाही भाऊ हे पाणी आहे. तिचं पोट धरूनच तो सर्व जगाचं अवलोकन करत असतो. म्हणजे पहिली कृती आहे. मित्रांनो, बरं वर्षापासून कमीत कमी 30 ते वर्षापासून आपण या ठिकाणी येत आलो आहोत. एकच महिन्याचा आनंद एक असा आला वेगळा. मी माझ्या घरच्या सांगितलं 30 ते 35 वर्षापासून आम्ही मित्र एका घरी येत आहोत. कर्नाटकच्या घरात गेला त्या आज आम्ही सगळे रवी कोंबडे भेटत होता, दीपक पाटील भेटत होता, सगळे भेटत होते. पण काय करायचं तुला घरी भेटत होता. मला गणेश आपल्याला पार्टी करायची आहे, तो म्हणजे कर ते शेतात आपण जाऊ ते पार्टी करू सगळ्यांना बोलू. पण मग बोलू कोण आम्ही 4 तास सांगते. पण संजय पाटील हे मित्र यांनी संघटना एका ठिकाणी जमा केली आणि हा योगा करतो. मोठे जेवढे यांनी सांगितलं तुम्ही सगळे एक ठिकाणी या, तुम्ही कशाची चिंता नका करू. आता नाही आपण सगळे जाऊ. रवी कोंबडे, गणेश कुलकर्णी, या दीपक पाटील आणि सर आमच्यापैकी आम्ही सरकारी आम्हाला सांगितलं सर म्हणतात की सरांना इतका आनंद झाला ते म्हणजे इथले प्रमाणे शिकवलं. परंतु तुम्ही मला घरी आले आणि घरून सांगितलं मी नक्की तुम्ही जरूर सरने मला सांगितलं होतं, कारण ते तुला जीवनामध्ये पैसे करणार कारण शिकण्याशिवाय पाहिजे. त्या टायमात ती गोष्ट होती अलगच होती, पण आता ती वेगवेगळी गोष्ट अलग आहे. अध्यक्ष
अध्यक्ष नमस्कार आणि मध्यस्थ वाणी साहेब, पाटील साहेब आणि कासार साहेब त्यांना नमस्कार. आणि हे जे फ्रेंड्स ग्रुप त्यांनी दरेक मी प्रत्येकांना नाव मला माहिती नाही आहे, पण त्यांना ओळखसाठी त्यांनी इथं येऊन बोलायला पाहिजे. मी बोलतो मी एक्स्ट्रा आहे, कारण काय की माझी मिसेस आहे तुमची ग्रुपची व्यक्ती आहे, तिचा सोबत आहे सप्लिमेंटरी आहे. आणि इथे जमलेले सर्व क्लासमेट माझे आणि त्याच्यामुळे आम्हाला इथे यायला मिळालं. काम करणार घोड्यावरून आयाची यात्रा, त्यामुळे तुमच्यामुळे आम्हाला इथे यायला मिळालं आणि सर्वांची गाठ भेट झाली. गेट टुगेदर पाहून आम्हालाही असं वाटतं की चला, आम्हाला वाटतं म्हणजे वाटत होतंही, आम्ही बराचसा प्रयत्न केला पण